नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका खळबळजनक विषयावर बोलणार आहोत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीचे CEO टिम कुक यांना दिलेली धमकी। ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ॲपलने भारतात आयफोन बनवू नये। ही धमकी का दिली गेली, यामागचं कारण काय आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आणि या वादाच्या खोलात जाऊया। तुम्ही तयार आहात का? मग चला सुरू करूयात। मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांच्याशी बोलताना सांगितलं की मी तुम्हाला भारतात कारखाने उभारून आयफोन बनवायला परवानगी देणार नाही। भारत स्वतःचं बघू शकतो, त्यांना तुमच्या कारखान्याची गरज नाही। ही धमकी कतर येथील एका कार्यक्रमात दिली गेली। ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की ॲपलने आपले प्रोडक्ट्स अमेरिकेतच बनवावेत, ज्यामुळे अमेरिकेत रोजगार वाढेल। त्यांचा हा दृष्टिकोन अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग आहे, पण यामागे आर्थिक कारण आहे की काही राजकीय डावपेचही आहेत। भारतात सध्या ॲपलचे अनेक कारखाने कार्यरत आहे आणि आयफोनच्या निर्मितीमुळे भारतात मोठा आर्थिक फायदा होतोय। मग ट्रम्प यांना भारतात ॲपलच्या वाढत्या प्रभावाची भीती का वाटते, चला याचा थोडा खोलात जाऊन विचार करूया। मित्रांनो, भारत हा ॲपलसाठी एक मोठं मार्केट आहे। गेल्या काही वर्षात ॲपलने भारतात मोठी गुंतवणूक केली आहे। तमिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये ॲपलचे कारखाने आहेत, जिथे आयफोनसह इतर प्रॉडक्ट्स बनवले जातात। यामुळे भारतात लाखो रोजगार निर्माण झाले आहेत। शिवाय भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळाली आहे। ॲपलच्या या गुंतवणुकीमुळे भारताचा जागतिक टेक्नॉलॉजी हब म्हणून प्रभाव वाढतोय। पण ट्रम्प यांच्या धमकीमुळे ॲपल भारतातील आपली रणनीती बदलेल का? टिम कुक यांनी यावर अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही। पण जर ॲपलने भारतातून माघार घेतली तर याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर काय परिणाम होईल, याचा विचार करणं गरजेचं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविषयीचा दृष्टिकोन नेहमीच संमिश्र राहिला आहे। एकीकडे त्यांनी भारताला एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत भारतावर टीका केली आहे। ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की भारत अमेरिकन कंपन्यांवर जास्त कर लावतो आणि व्यापारात अडथळे निर्माण करतो। पण मित्रांनो, यात सत्य किती आहे? भारताने ॲपलसारख्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत, तरीही ट्रम्प यांना भारताचा हा वाढता प्रभाव खटकतोय असं दिसतं आहे। काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ट्रम्प यांचा दबाव ॲपलला भारतातून अमेरिकेत परत आणण्याचा प्रयत्न आहे, पण यामुळे भारत अमेरिका संबंधावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा। आता प्रश्न येतो की टिम कुक यावर काय निर्णय घेतील। ॲपल ही एक जागतिक कंपनी आहे आणि भारतासारखं मोठं मार्केट त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे। भारतात आयफोन बनवल्याने ॲपलला खर्च कमी होतो आणि स्थानिक ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत प्रोडक्ट्स मिळतात। जर टिम कुक यांनी ट्रम्प यांच्या दबावाला मान्य केलं तर ॲपलला भारतातील आपली रणनीती बदलावी लागेल, ज्यामुळे त्यांचा नफा आणि मार्केट शेअर कमी होऊ शकतो। दुसरीकडे जर त्यांनी भारतातच उत्पादन सुरू ठेवलं तर अमेरिकन सरकारकडून त्यांना कर किंवा इतर निर्बंध येऊ शकतात। टिम कुक यांच्यासमोर एक कठीण निर्णय आहे। तुम्हाला काय वाटतं, टिम कुक ट्रम्पसमोर झुकतील का भारतातच राहतील? मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी ही फक्त ॲपलपुरती मर्यादित नाही, तर यामागे भारत अमेरिका संबंध आणि जागतिक व्यापाराचं राजकारण आहे। टिम कुक यांच्यासमोर एक कठीण निवड आहे, भारत की अमेरिका। पण भारतासाठी ही संधी आहे की आपण आपली आर्थिक ताकद आणि स्वावलंबन दाखवू शकतो। तुम्हाला काय वाटतं, ट्रम्प यांची धमकी यशस्वी होईल की भारत आपले स्थान कायम ठेवेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह।